नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगारांना जे काही 90 दिवसाचे प्रमाणपत्र लागते ते सोप्या पद्धतीनं त्या प्रमाणपत्र काढण्याची अंमलबजावणी व्हावी असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश काय आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. कारण बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचे हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. कारण या प्रमाणपत्राशिवाय नोंदणी करता येत नाही. त्याच्यामुळे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी बऱ्याच जणांना अडचणी येतात व योग्य ते बांधकाम कामगार आहेत ते नोंदणीपासून लांब राहतात. तर त्यांनी कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं अंमलबजावणी करावी यांचे निर्देश काय आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यांनी 8 एप्रिलचा हा निर्णय आहे आणि 8 एप्रिल 2025चा हा व्हिडिओ या ठिकाणी मी टाकत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना शासनात विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असतं. त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबवते. बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी 90 दिवसाचे बांधकाम क्षेत्रातील काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. आता हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश आकाश फुंडकर यांनी दिलेले आहेत. आता मंत्रालयात 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव ए. कुंदन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विकास आयुक्त असंघटित कामगार तुकाराम मुंडे आदी उपस्थित होते. कामगार मंत्री फुंडकर म्हणाले की ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचे मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने 2017मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक 90 दिवसाचे प्रमाणपत्र देतो. मात्र सध्या ग्रामसेवकामध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे. असं ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशित करावे. बांधकाम क्षेत्रातील निगडीत असलेले कुठल्याही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये याबाबत दक्षता घेण्यात यावी. मुंबई शहरामध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी वाढवण्यात यावी. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार आहेत, मात्र नोंदणीअभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आलेले आहे. शेवटचा बांधकाम कामगार आहे असे कल्याणकारी मंडळाचे लाभ मिळाला पाहिजे अशा सूचनाही कामगार मंत्री फुंडकर यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे बरेच बांधकाम मंत्री जे बांधकाम कामगार आहेत ते या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रापासून त्यांना बरेच काढण्यासाठी अडचणी येतात, वेगवेगळ्या अडचणी येतात. म्हणजे त्या अडचणीला सहजासहजी निघत नाही. काही अधिकारी मुद्दामून उशीर लावून ते बांधकाम प्रमाणपत्र देतात. त्याच्यामध्ये बरेच काही दलालसुद्धा आहेत ते पैसे घेऊन बांधकाम कामगारांना, गरीब कामगारांना लुटण्याचं काम करतात. व अशा अडचणी सहजासहजी बांधकाम कामगारांना हे प्रमाणपत्र उपलब्ध व्हावं याची सोप्या पद्धतीनं अंमलबजावणी करावी असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रांनो, जर अशाच नवनवीन शासनाच्या योजना व व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब केल्यामुळे अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळतील. कारण आपण जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओची पूर्ण पडताळणी करून शासनाचे जे काही GR असतील हे ज्या शासनाच्या वेबसाईट आहेत, योग्य वेबसाईट आहेत, खात्रीपूर्वक वेबसाईट आहेत, अशाच वेबसाईटवरील माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा सुरू पाहत असाल किंवा या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना WhatsAppवरती नक्की शेअर करा. धन्यवाद.